माझं नाव वैदेही आणि माझं वय 32 वर्ष आहे. मी एका मोठ्या आर्थिक संस्थेत काम करते. माझं काम कठीण आणि शांत असतं. मी नोंदी, कागदपत्र आणि बँक खात्यांची तपासणी करते. कंपन्यांच्या हिशेबात लपवलेली फसवणूक शोधते. लोकांनी लपवलेले पैसे शोधते. मुद्दाम झाकून ठेवलेली नावं शोधते. वरकरणी अगदी नीट दिसणाऱ्या अहवालांमधल्या चुकीच्या आकड्यांवर माझी नजर जाते. मला आकडे आवडतात. कारण आकडे कधीच बदलत नाहीत. माणसं मात्र खोटं बोलतात. भीती वाटली की आपली गोष्ट बदलतात. काही जण प्रेमाचाही शस्त्रासारखा वापर करतात. पण आकडे आकडे कधी माझ्याकडे खोटं हसत नाहीत. माझ्यावर कधी ते ओरडत नाहीत. मला कधी कमकुवत म्हणत नाहीत. ते फक्त कागदावर शांतपणे माझी वाट पाहत बसतात. मी माझ्या कामात खूप कुशल आहे. रोज सकाळी माझं टेबल अगदी स्वच्छ असतं. सगळ्या पायरी नीट रांगेत लावलेल्या असतात. माझ्या दिनदर्शिकेत छोट्या आणि स्पष्ट नोंदी असतात. कॉफीचा कप नेहमी डाव्या बाजूला ठेवलेला असतो आणि निळं पेन कीबोर्डजवळ असतं. मला शिस्त खूप आवडते. कारण शिस्तीत मला सुरक्षित वाटतं. मला सत्य आवडतं. कारण सत्य माझं रक्षण करतं. 5 वर्षांपूर्वी मात्र माझं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. माझा साखरपुडा तन्मय नावाच्या मुलाशी झाला होता. लोकांसमोर तो देखणा, बोलका आणि प्रेमळ वाटायचा. त्याचं हसू सगळ्यांना खूप आवडायचं. पण त्याचा खरा स्वभाव कोणालाच दिसत नव्हता. तो मला फक्त बंद दाराआड दिसायचा. तन्मय माझे पैसे थोडे थोडे करून वापरू लागला. माझ्या नावावर त्यानं नवीन कर्ज खाती उघडली. माझ्या बँक खात्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला. तो म्हणायचा की त्याला माझ्या मदतीची खूप गरज आहे. प्रेम म्हणजे विश्वास आणि गप्प राहणं असतं, असं तो मला नेहमी सांगायचा. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण मला स्वतःचंच महत्त्व कमी वाटू लागलं होतं. पण हळूहळू त्याच्यामुळे माझी आर्थिक विश्वासार्हता पूर्णपणे कोसळली होती. त्यानं माझे मित्रही माझ्यापासून दूर केले होते. तो म्हणायचा की माझे मित्र त्याचा तिरस्कार करतात. माझं कुटुंब त्याला समजून घेत नाही आणि हळूहळू मी जवळजवळ सगळ्यांशी बोलणंच बंद केलं. माझं संपूर्ण जग आमच्या ते छोट्याशा घरापुरतंच आणि तन्मयच्या चेहऱ्यापुरतंच मर्यादित राहिलं होतं. त्याच्या आवाजानं मला त्यानं केलेल्या आर्थिक नुकसानीपेक्षाही जास्त वेदना दिल्या. कामावरून परतल्यावर तो मला मूर्ख म्हणायचा. जेवताना मला थंड मनाची म्हणायचा. मी रडले की तो हसायचा. माझ्याशिवाय तुला कोणीही स्वीकारणार नाही, असं तो वारंवार सांगायचा. माझ्याशिवाय तू जगूच शकत नाहीस, हे शब्द मी कितीतरी वेळा ऐकले होते. एका रात्री मी आरशात स्वतःकडे पाहिलं. माझा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसत होता. माझे डोळेही मला स्वतःचे वाटत नव्हते. त्या रात्री तन्मय सोफ्यावर झोपला होता. त्याचा मोबाईल त्याच्या हाताजवळच पडला होता. त्याचं पाकीट टेबलावर उघडच पडलं होतं. घरभर दारूचा आणि भीतीचा वास पसरला होता. मी एक छोटी काळी पिशवी भरली. त्यात एक ड्रेस, माझी कामाची कागदपत्र आणि पासपोर्ट ठेवला. माझ्या ड्रॉवरमध्ये असलेले $23 घेतले. माझे हात थरथरत होते, पण मी एक शब्दही बोलले नाही. दार बंद करताना हलकासा आवाज झाला. मी जिन्याच्या 3 मजल्यांवरून खाली उतरले आणि एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्या रात्रीनंतर आयुष्य खूप कठीण झालं होतं. काही दिवस मी माझ्या एका मैत्रिणीच्या जुन्या सोफ्यावर झोपत होते. उशिरापर्यंत काम करायचं आणि अगदी साधं स्वस्त अन्न खायचं. दर महिन्याला एक जुनं कर्ज फेडत गेले. बँकांशी बोलून सगळी कागदपत्र आणि नोंदी पुन्हा दुरुस्त केल्या. प्रत्येक महत्त्वाची तारीख एका छोट्या वहीत लिहून ठेवली. अशा प्रकारे मी माझी ओळख, माझा सन्मान आणि माझं आयुष्य पुन्हा एक एक पाऊल टाकत उभं केलं. 5 दीर्घ वर्ष लागली मला पुन्हा स्वतःला उभं करायला. रोज काम संपल्यावर मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहिले. एकामागून एक परीक्षा उत्तीर्ण झाले.
आणि त्यातून मला अधिक चांगल्या नोकऱ्या मिळत गेल्या. आवश्यक परवाना मिळवला आणि तो जपून ठेवला. त्यानंतर मी एका स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात राहायला गेले. माझ्या स्वतःच्या कमाईतून एक आरामदायी पलंग विकत घेतला. प्रत्येक महिन्याचं प्रत्येक बिल वेळेवर भरलं आणि मग मला ही नोकरी मिळाली. आमची संस्था शहराच्या मध्यभागी उंच इमारतीत होती. काचेच्या भिंतींतून खाली पसरलेलं संपूर्ण शहर दिसायचं. रोज सकाळी माझ्या कार्यालयात भरपूर ऊन यायचं. माझ्या दारावर चांदीच्या रंगाच्या फलकावर माझं नाव झळकत होतं. मी वरिष्ठ न्यायवैद्यकीय लेखापरीक्षक झाले होते. श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाही घाबरवणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांची उकल करणं हे माझं काम होतं. मी फारशी कोणाशी मैत्री किंवा प्रेमसंबंध ठेवले नाहीत. पटकन हसणाऱ्या चेहऱ्यांवर माझा आता विश्वासच उरला नव्हता. मी कोणालाही सहजपणे माझ्या आयुष्यात येऊच दिलं नाही. काही जण मला खूप गंभीर म्हणायचे, तर काही जण मला भावनाशून्य म्हणायचे, पण त्या शब्दांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. शांत आयुष्य मिळवण्यासाठी मला किती मोठी किंमत मोजावी लागली होती हे फक्त मलाच माहीत होतं. त्या सोमवारी दिवस नेहमीसारखा सुरू झाला. काचेच्या भिंतींतून दिसणारं आकाश फिकट दिसत होतं. सकाळी 8 वाजण्यापूर्वीच माझ्या टेबलावर मी पोहोचले. ईमेल तपासले आणि आवश्यक कागदपत्र उघडली. एका मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाची तपासणी माझ्याकडे होती. मला 3 वेगवेगळ्या खात्यांची छाननी करायची होती. माझ्या मनात आजचा दिवसही शांत आणि सुरळीत जाईल अशीच अपेक्षा होती. पण सकाळी 9 वाजता आमच्या व्यवस्थापकांनी सगळ्यांना एकत्र बोलावलं. संपूर्ण कार्यालय मुख्य सभागृहात जमलं. प्रत्येकाच्या हातात कॉफीचा कप होता आणि सगळेजण हळू आवाजात बोलत होते. संस्थेचे भागीदार पुढच्या बाजूला उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण आणि उत्सुकता दिसत होती. असा चेहरा साधारणपणे एखादी मोठी अडचण किंवा मोठी घोषणा असते तेव्हाच दिसतो. त्यापैकी एका भागीदारानं शांत राहण्याची खूण केली आणि सांगितलं की एका खाजगी गुंतवणूक समूहाने आमची कंपनी विकत घेतली आहे. हा बदल संस्थेच्या प्रगतीसाठी असल्याचं त्याने सांगितलं. कुणीही घाबरायची काहीच गरज नाही असंही त्याने सांगितलं. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू डोळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या भागीदारानं बोलायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की आता संस्थेचं नेतृत्व नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत. आजच ते प्रत्येक विभागाला भेटणार आहेत. आर्थिक क्षेत्रात आणि खाजगी गुंतवणुकीच्या क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. संस्थेसाठी त्यांच्या काही ठाम योजना आहेत असंही त्यांनी सांगितलं. माझ्या आजूबाजूचे अनेक जण हसू लागले. काहींनी सभ्यपणे टाळ्याही वाजवल्या. पण मी सुरुवातीला टाळ्या वाजवल्या नाहीत. माझं लक्ष भागीदारांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या हातांच्या हालचालींवर होतं. दाराजवळ उभ्या असलेल्या कायदेशीर विभागाकडेही मी पाहिलं. ते सगळेच अनावश्यकपणे खूप शांत दिसत होते. चांगल्या बातमीसाठी ही शांतता वेगळीच वाटत होती. नेमकं कारण समजत नव्हतं, पण माझ्या पोटात एक विचित्र गोळा आला होता. त्याच क्षणी लिफ्टचा हलकासा आवाज आला. सभागृहाच्या बाजूला असलेले चांदीच्या रंगाचे दरवाजे हळूच उघडले. एक माणूस आपल्या 2 सहकाऱ्यांसह बाहेर आला. त्यानं गडद रंगाचा महागडा सूट घातला होता. त्याचे बूट चमकत होते. पांढऱ्या प्रकाशात त्याच्या हातातलं घड्याळ झळाळून उठलं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू संपूर्ण सभागृहात पसरल्यासारखं वाटलं. माझ्या हातातला कॉफीचा कप तसाच थबकला. त्या क्षणी माझ्यासाठी सभागृहातलं सगळंच जणू थांबलं होतं. तो चेहरा मी एका क्षणात ओळखला. तेच डोळे, तेच ओठ आणि ते मुद्दाम जपलेलं आकर्षक हसू मला चांगलंच माहीत होतं. त्या महागड्या सूटच्या आतला माणूस मी ओळखत होते. तो तन्मय होता. एका क्षणासाठी मला पुन्हा 27 वर्षांची असल्यासारखं वाटलं. आमचं जुनं घर माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. त्याचा आवाज
पुन्हा माझ्या कानात घुमू लागला. दारूचा, साबणाचा आणि भीतीचा तो जुनाच वास पुन्हा जाणवू लागला. माझी छाती घट्ट आवळल्यासारखी झाली. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. माझ्या मनानं काही समजून घेण्याआधीच माझ्या शरीरानं त्या सगळ्या आठवणी पुन्हा जगायला सुरुवात केली. पण पुढच्या क्षणी मी शांतपणे कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि दोन्ही पाय घट्टपणे जमिनीवर रोवले. मी माझ्या टेबलावर पडलेल्या 4 छोट्या ओरखड्यांकडे लक्ष देत मोजायला लागले. समोर उघडलेली आकड्यांची तक्ती पाहिली. पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ. हळूहळू वास्तव पुन्हा माझ्या मनात स्पष्ट होत गेलं. मी आता त्या जुन्या घरात नव्हते. तन्मय मात्र अगदी सहजपणे सभागृहातून चालत होता. तो प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होता, आपुलकीनं बोलत होता, लोकांची नावं विचारत होता, छोट्या छोट्या विभागांचं कौतुक करत होता. त्याच्या हलक्या फुलक्या विनोदांवर सगळेच हसत होते. तो श्रीमंत, शांत आणि प्रभावशाली दिसत होता. त्याच्या व्यक्तिमहत्वातून अधिकार झळकत होता. पण त्या सभागृहात एकाही माणसाला त्यानं माझ्याशी काय केलं होतं हे माहीतच नव्हतं. त्यानं माझ्यावर टाकलेलं कर्ज कोणालाच ठाऊक नव्हतं. त्या छोट्याशा काळ्या पिशवीची गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. त्यांच्यासाठी तो नव्याने आलेला मुख्य अधिकारी होता. पण माझ्यासाठी तो बंद झालेलं एक दार होता. माझ्या आयुष्यातल्या काळोख्या दिवसांचा जिवंत आवाज होता. तो हळूहळू माझ्या टेबलाजवळ आला. माझ्या व्यवस्थापकांनी हसत माझी ओळख करून दिली. त्या म्हणाल्या की वैदही आमच्या संस्थेतील सर्वात हुशार अधिकाऱ्यांपैकी एक आहे. इतरांच्या नजरेतून सुटणारे आर्थिक व्यवहारही ती शोधून काढते. तन्मयने आधी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे. त्याच्या ओठांवरचं हसू हळूहळू बदललं. त्यात एक वेगळीच ओळखीची छटा होती. वैदही, तो अगदी शांत आवाजात म्हणाला, तुला पुन्हा भेटून खरंच छान वाटलं. सभोवतालचे सगळे उभे राहिले म्हणून मीही उभी राहिले. माझ्या चेहऱ्यावरचा भाव मात्र पूर्णपणे शांत ठेवला. तन्मय, एवढंच मी निर्विकार स्वरात म्हणाले. माझ्या व्यवस्थापकांनी आमच्याकडे उत्सुकतेने पाहिलं. तुमची आधीपासून ओळख आहे का? त्यांनी विचारलं. हो, आमची खूप जुनी ओळख आहे, असं तन्मय लगेच म्हणाला. त्याची नजर अजूनही माझ्यावरच खिळलेली होती. वैदही आणि माझा भूतकाळ खूप जुना आहे. त्याच्या त्या वाक्यावर मी काहीच बोलले नाही. माझा घसा कोरडा पडला होता. मला त्या क्षणी पाणी, मोकळी हवा आणि त्याच्यापासून शक्य तितकं अंतर हवं होतं. पण मी जिथे उभी होते तिथून हलले नाही. त्याच्यासाठी मी एक पाऊलही मागे घेतलं नाही. तो आणखी जवळ आला. माझ्या खांद्याजवळ वाकून उभा राहिला. बाहेरून पाहणाऱ्यांना तो अगदी मैत्रीपूर्ण वाटत होता. पण मला मात्र तो स्पष्ट इशारा वाटत होता. त्याच्या सुगंधाचा दरवळ माझ्या भोवती पसरला. तो सुगंध महागडा, तीव्र आणि गर्वाने भरलेला होता. त्यानं अतिशय मंद आवाजात विचारलं, मी तुला विसरलो असेन असं तुला खरंच वाटलं होतं का वैदही? मी त्याच्याकडे न पाहता त्याच्या टायवर नजर स्थिर ठेवली. त्या टायची किंमत कदाचित माझ्या महिन्याच्या घरभाड्यापेक्षाही जास्त असावी. मी एक शब्द बोलले नाही. तो पुन्हा कुजबुजला, तू माझा अपमान केला आहेस. स्वतःला खूप महत्त्व आहे अशा थाटात तू मला सोडून गेलीस. माझ्या बोटांनी टेबलाचा कडा घट्ट पकडला. थंड लाकडाचा स्पर्श मला जाणवत होता. मग तो आणखी हळू आवाजात म्हणाला, मी ही संस्था नफा कमवण्यासाठी विकत घेतलेली नाही. मी ती फक्त तुला संपवण्यासाठी विकत घेतली आहे. माझ्या छातीत हृदयाचा एक जोरदार ठोका उमटला. मला तुला तुझ्या नोकरीसाठी माझ्यासमोर याचना करताना पाहायचं आहे, असं तो म्हणाला. मला तुला माझ्यासमोर गुडघे टेकलेलं पाहायचं आहे. पुढच्या क्षणी तो पुन्हा सरळ उभा राहिला आणि मोठ्याने हसत माझ्या व्यवस्थापकांकडे वळला. खूप छान टीम आहे, तो म्हणाला. आपण सगळे मिळून उत्तम काम करू. एवढं बोलून तो जणू काहीच घडलं नव्हतं अशा सहजपणे पुढे निघून गेला. सभोवतालचे सगळे त्याच्याकडे आदरानं आणि आशेनं पाहत होते. त्यांना फक्त महागडा सूट घातलेला एक श्रीमंत आणि यशस्वी माणूस दिसत होता. त्याच्या कानातल्या त्या विषारी कुजबुजीची त्यांना कल्पनाही नव्हती. माझ्या भूतकाळाच्या जखमा त्याच्या हातात पुन्हा जिवंत झाल्या आहेत हेही त्यांना दिसलं नव्हतं. मी अगदी सावकाश माझ्या खुर्चीत बसले. संगणकाच्या पडद्यावर 30 आकड्यांची तक्ती अजूनही उघडी होती. ते आकडे नेहमीप्रमाणे शांतपणे माझी वाट पाहत होते.
हळूहळू कार्यालयातले आवाज पुन्हा माझ्या कानावर यायला लागले. कॉफीच्या यंत्राजवळ कुणीतरी हसत होतं. कुणीतरी नव्या आरोग्य योजनेबद्दल बोलत होतं. त्या सोमवारी माझं जग संपलं नाही, पण अवघ्या एका मिनिटात त्याचा पूर्ण आकार बदलून गेला होता. तन्मयकडे आता पैसा होता, अधिकार होता आणि त्यानं ठरवून माझ्या आयुष्याच्याच मध्यभागी असलेली संस्था विकत घेतली होती. त्याला या संस्थेच्या यशात अजिबात रस नव्हता. त्याला माझी भीती पाहायची होती, माझी नोकरी हिरावून घ्यायची होती आणि माझी ओळख संपवायची होती. मी संगणकावर एक नवीन कागदपत्र उघडलं. आता माझे हात अजिबात थरथरत नव्हते. सर्वात वर त्या दिवसाची तारीख लिहिली. त्याखाली एक नाव टाईप केलं, तन्मय, नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी, खाजगी गुंतवणूक समूहाचा मालक. ते कागदपत्र मी सुरक्षित आणि संकेत शब्द लावलेल्या फोल्डरमध्ये जतन केलं. त्याची आणखी 2 स्वतंत्र प्रतीही सुरक्षित ठिकाणी ठेवली. मग माझ्या समोरच्या काचेच्या भिंतीकडे मी पाहिलं. संगणकाच्या पडद्यावर माझा चेहरा थोडा फिकट दिसत होता, पण माझ्या डोळ्यात मात्र विलक्षण स्थिरता होती. 5 वर्षांपूर्वी मी त्याच्यापासून पळून गेले होते. त्या एका रात्रीनं माझा जीव वाचवला होता, पण आता मी ती जुनी वैदही राहिले नव्हते. आता मी ना कमकुवत होते, ना हरवलेली होते, ना एकटी होते. आर्थिक नोंदींची मला त्यापेक्षा कितीतरी जास्त जाणीव होती. प्रत्येक खोटं काही ना काही चिन्ह मागे सोडतंच, हे मला चांगलंच माहीत होतं. प्रत्येक आर्थिक फसवणुकीचा मागोवा कुठे ना कुठे सापडतो, हेही मला ठाऊक होतं. तन्मयला सूड घ्यायचा होता, मला मोडून काढायचं होतं. मी पुन्हा एकदा माझ्या समोरच्या आकड्यांकडे पाहिलं. ते नेहमीप्रमाणे नीट रांगेत उभे होते आणि आकडे कधीच खोटं बोलत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्मयनं मला त्याच्या कार्यालयात बोलावलं. आता त्याचं कार्यालय इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर होतं. पूर्वी ते आमच्या मुख्य भागीदारांचं होतं. 4ही बाजूंनी काचेच्या भिंती, भरपूर प्रकाश आणि संपूर्ण शहराचं विहंगम दृश्य तिथून दिसत होतं. मी माझा कागदपत्रांचा टॅब हातात घेऊन आत गेले. पाठ ताट ठेवली आणि चेहऱ्यावरचा शांतपणा कायम ठेवला. तन्मय मोठ्या टेबलामागे बसला होता. त्याने मला बसायलाही सांगितलं नाही. तो माझ्याकडे एखाद्या तुच्छ वस्तूकडे पाहावं तसं पाहत होता. तू खूप थकलेली दिसतेस, असं तो म्हणाला. मी शांतपणे उत्तर दिलं, मी इथे कामासाठी आले आहे. त्याच्या ओठांवर हसू उमटलं, पण डोळ्यातील थंडपणा तसाच होता. हो, मग तुझ्या कामाबद्दलच बोलू, असं तो म्हणाला. त्याने समोरची एक फाईल उघडली. पहिल्याच पानावर माझं नाव होतं. त्यानं एका बोटानं त्या कागदावर हलकासा ठोका दिला. मी काही बदल केले आहेत, तो असं म्हणाला. मी शांतपणे त्याच्याकडे पाहतच राहिले. आतापासून तू मोठ्या ग्राहकांची जबाबदारी सांभाळणार नाहीस. वरच्या मजल्यावरही तू बसणार नाहीस. आता तुला छोट्या पदावर काम करावं लागेल. माझ्या चेहऱ्यावरचा भाव किंचितही बदलला नाही. मी फक्त विचारलं, कोणतं काम? त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी वाढलं. जुन्या नोंदींची छाननी. त्या शब्दांचा अर्थ मला चांगलाच समजला. म्हणजे निरुपयोगी फायली, धूळ खात पडलेली कागदपत्र, कुणालाच नको असलेलं काम. म्हणजे प्रगती नाही, सन्मान नाही आणि स्वतःचं मत मांडण्याची संधीही नाही. तो पुढे म्हणाला, तुझं नवीन कार्यालय तळमजल्यावर आहे. आजपासूनच तिथे काम सुरू कर. मी फक्त एकदाच मान हलवली आणि शांतपणे म्हणाले, माझ्याकडे आवश्यक फायली पाठवा. एका क्षणासाठी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. त्याला माझा राग पाहायचा होता, माझे अश्रू पाहायचे होते, एखादा कठोर शब्द ऐकायचा होता. पण मी त्याला त्यातलं काहीच दिलं नाही. एक तरुण सहाय्यक मला तळमजल्यावर घेऊन गेली. आम्ही स्वच्छ उजळ मार्गिकांतून चालत गेलो. मग जुन्या साठवण खोल्यांजवळून आणि लोखंडी नळांच्या रांगांमधून पुढे गेलो. तळमजल्यावरची हवा ओलसर आणि थंड होती. भिंतींवरचा जुना करडा रंग उडू लागला होता. दारावर एक जुना दिवा सतत किरकिरा आवाज करत होता. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती. आत एक टेबल आणि 2 खुर्च्या होत्या. खोलीच्या एका बाजूला मोठमोठे खोके रचलेले होते. काहींवरची चिकटपट्टी फाटलेली होती आणि त्यावर धुळीचा थर साचला होता. जमिनीवर एक छोटासा पंखा ठेवलेला होता, पण तोही बंद पडलेला होता. त्या सहाय्यकाच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा होती. ती म्हणाली, मी तुमच्यासाठी चांगली खुर्ची मागवू का? मी हलकसं हसत उत्तर दिलं, तुमची भावना खूप चांगली आहे,
पण मी इथेही काम करू शकते. ती निघून गेल्यावर मी त्या खोलीत एकटीच उभी राहिले. मी दार हळूच बंद केलं आणि संपूर्ण खोलीकडे नजर फिरवली. तिथे जुन्या कागदांचा आणि ओलाव्याचा मंद वास पसरला होता. माझ्या जुन्या कार्यालयात रोज सकाळचं ऊन यायचं. इथे मात्र लोखंडी नळ, जुनाट हवा आणि शांतता होती. एका क्षणासाठी माझ्या छातीत वेदनेची एक हलकी लहर उठून गेली. तन्मयला अगदी चांगलं ठाऊक होतं की एखादी छोटी खोली सुद्धा माणसाला किती मोठी आणि गुदमरवणारी वाटू शकते. शांततेचं ओझं कसं वाढवायचं हेही त्याला चांगलं माहीत होतं. माझ्या जुन्या जखमा आणि मनातल्या कमकुवत जागा त्याला पूर्णपणे माहीत होत्या. मी पहिला खोका उघडला. त्यातून जुन्या पावत्यांचा एक मोठा गठ्ठा बाहेर काढला. त्या बंद झालेल्या खात्यांच्या आणि जुन्या ग्राहकांच्या होत्या. काही पावत्यांवर कॉफीचे डाग होते. काहींवर तारीख नव्हती तर काहींवर नावच नव्हतं. काही कागद तर एखाद्या जुन्या कपाटातून फेकून दिलेल्या निरुपयोगी कागदांसारखे दिसत होते. तन्मयला मला क्षुल्लक वाटावं असंच वाटत होतं. म्हणूनच त्यानं मला असं कोणालाच नको असलेलं काम दिलं होतं. पण खोली बदलली म्हणून आकडे बदलत नाहीत. तळमजल्यावर पडलेली एक साधी पावती सुद्धा एखादी गोष्ट सांगत असते. प्रत्येक तारीख एका दिवसाची साक्ष देत असते आणि प्रत्येक रक्कम एखाद्या निर्णयामागचं सत्य लपवून ठेवत असते. मी एक नवीन तक्ता तयार केला. प्रत्येक खोका, त्याचा क्रमांक आणि त्यातल्या कागदांच्या तारखा लिहून ठेवल्या. नावं, रक्कम आणि इतर तपशिलांसाठी स्वतंत्र रकाने तयार केले. त्या सगळ्या गोंधळातून मी पुन्हा एकदा शिस्त निर्माण करू लागले. काम खूप संत गतीनं चाललं होतं. पण संतपणे काम करणं मला नवीन नव्हतं. मी रोज पैशांमागचं खोटं शोधत होते. बनावट नोंदी कशा दिसतात हे मला अचूक माहीत होतं. स्वतःच्या अहंकारात जगणारे लोक कुठे चुकतात हेही मला चांगलंच ठाऊक होतं. मी आणखी एक सुरक्षित कागदपत्र उघडलं. त्याला नाव दिलं तन्मय तपास. त्यानंतर मी त्या व्यवहाराच्या वेळेपासून तपास सुरू केला. मग प्रणालीतील प्रवेश नोंदी तपासल्या. त्यानंतर राखीव नोंदी पाहिल्या. मग प्रशासकीय बदलांची प्रत्येक नोंद तपासू लागले. एक आकडा मला दुसऱ्या आकड्यापर्यंत घेऊन जात होता आणि एक तारीख पुढच्या तारखेचं दार उघडत होती. एक खोटं टिकवण्यासाठी दुसरं खोटं बोलावंच लागतं. माझ्या कामाचा हा सर्वात महत्त्वाचा नियम होता आणि आता मी तोच नियम तन्मयवर लागू करत होते. अशा सापळ्यात अडकलेला एखादा सामान्य माणूस घाबरून गेला असता. पण माझ्याकडे तसं होण्याची मुभा नव्हती. माझ्याकडे माझा व्यावसायिक परवाना होता, माझी प्रतिष्ठा होती आणि माझं संपूर्ण आयुष्य होतं. तन्मयला या तिन्ही गोष्टी माझ्याकडून हिरावून घ्यायच्या होत्या. म्हणून मी एक दीर्घ श्वास घेतला आणि आणखी खोलवर तपास सुरू केला. त्यानं संगणकीय व्यवस्थेत अनेक ठसे मागे सोडले होते. स्वतःला खूप हुशार समजणारा तन्मय प्रत्यक्षात मात्र निष्काळजी ठरला होता. मी माझा चष्मा घातला आणि माझ्या आवाक्यात असलेली प्रत्येक नोंद उघडू लागले. कारण नसताना मी एकही कागद किंवा नोंद उतरवून घेतली नाही. प्रत्येक पाऊल मी माझ्या वहीत काळजीपूर्वक लिहून ठेवलं. वेळ, वापरकर्त्याचं नाव आणि माहितीचा उगम यांची स्वतंत्र नोंद केली. माझं प्रत्येक काम नेहमीप्रमाणे स्वच्छ, अचूक आणि शिस्तबद्ध होतं. दिवसभर मात्र मी स्वतःला कमकुवत असल्याचं भासवत राहिले. माझे खांदे थोडे झुकलेले ठेवले. तन्मय समोरून गेला की मुद्दाम थकलेली असल्यासारखी दिसत होते. त्याला त्याची योजना यशस्वी होत आहे असंच वाटू दिलं. त्याच्या अहंकाराला सतत खतपाणी लागायचं म्हणून मी त्याला तसाच भास होऊ दिला. मी घाबरल्यासारखे दिसले की त्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणखी वाढायचं. पण रात्री मात्र मी तळमजल्यावरच थांबत होते. वरचं कार्यालय पूर्णपणे शांत व्हायचं. भिंतीतले लोखंडी नळ अजून मधून किरकिरायचे. डोक्यावरचा दिवा सतत गुणगुणत राहायचा. माझ्या पिशवीतले साधी बिस्किटं खायचे. कागदी ग्लासमधून पाणी प्यायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. सर्वप्रथम मी त्या बनावट व्यवहारांचा तपशील पुन्हा तपासला. परदेशात असलेल्या खात्यांचं नाव अगदी छोटंसं आणि स्वच्छ दिसत होतं. पण नव्यानं उघडलेली आणि वरकरणी स्वच्छ दिसणारी खाती अनेकदा जुन्या गैरव्यवहारांनी भरलेली असतात हे मला माहीत होतं. त्या व्यवहाराचा संपूर्ण बँक मार्ग मी एकामागून एक नोंदी तपासत शोधू लागले. जुन्या ग्राहकांचे व्यवहार, पैसे पाठवायचे तपशील आणि मालकाची नावं तपासली. तो मार्ग एका बँकेवर थांबत नव्हता.
आधी 3 वेगवेगळ्या खात्यातून पैसे फिरवले गेले होते. त्यातलं एक खातं डेलावेअरमध्ये होतं, दुसरं खातं नेवाडामध्ये होतं आणि तिसरं केमन बेटांवर होतं. प्रत्येक खात्यामागे वेगवेगळ्या कंपनीची नावं होती, पण त्या कंपन्यांचा प्रत्यक्षात कोणताही खरा व्यवसाय नव्हता. मी सार्वजनिक नोंदी उघडल्या, मालकांची यादी तपासली आणि कर संबंधी कागदपत्रही पाहिली. जुन्या न्यायालयीन नोंदी आणि कंपन्या सुरू झालेल्या तारखाही पडताळून पाहिल्या. 30 नावं पुन्हा पुन्हा समोर येत होती. एक नाव दुसऱ्या नावामागे लपलेलं होतं. एकच पत्ता तब्बल 6 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वापरलेला होता. त्या सगळ्या नोंदींमध्ये मला तन्मयची छाया स्पष्ट दिसू लागली. त्यानं स्वतःचं नाव फार कमी ठिकाणी वापरलं होतं, पण त्याच्या सहाय्यकानं वापरलं होतं, त्याच्या वकिलानं वापरलं होतं, त्याच्या वाहन चालकानंही वापरलं होतं. त्याच्या आसपासच्या छोट्या माणसांनी अनेक छोटी दारं उघडली होती आणि ती प्रत्येक दारं शेवटी तन्मयपर्यंतच पोहोचत होती. त्यानंतर मी त्या खाजगी गुंतवणूक समूहाची तपासणी सुरू केली. पहिल्या नजरेत तो अतिशय श्रीमंत आणि विश्वासार्ह वाटत होता. आकर्षक संकेतस्थळ, सोन्याच्या अक्षरांत लिहिलेलं नाव आणि प्रगती, विश्वास अशा मोठमोठ्या शब्दांनी सजलेली माहिती होती. पण त्यामागच्या नोंदी मात्र अत्यंत पातळ आणि संशयास्पद होत्या. एवढी मोठी संस्था त्यांनी इतक्या कमी वेळात विकत घेतली होती, हेच संशयास्पद होतं. खरेदीपूर्वी मोठ्या प्रमाणावर पैसा आत आला होता आणि व्यवहार पूर्ण होताच तोच पैसा पुन्हा बाहेर गेला होता. त्या गोलाकार रकमा पुन्हा पुन्हा फिरत होत्या. कुठे 1 लाख, तर कुठे 2 दशलक्ष, तर कुठे मध्यरात्रीनंतर 4 दशलक्ष. इतक्या रकमा कोणतंही स्पष्ट कारण नसताना एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जात होत्या. हा व्यवहारांचा नमुना मला अगदी परिचित होता. बेकायदेशीर पैसा अनेकदा अशाच लांब प्रवासावर पाठवला जातो. तो वरकरणी स्वच्छ दिसणाऱ्या ठिकाणांतून फिरवला जातो आणि शेवटी अगदी नव्या रूपात पुन्हा बाहेर येतो. तन्मयनं आपली संपत्ती प्रामाणिक कष्टानं किंवा कौशल्यानं उभी केलेली नव्हती. तो धोकादायक गुन्हेगारांचा काळा पैसा स्वच्छ दाखवण्याचं काम करत होता. मला बेकायदेशीर जुगाराशी संबंधित अनेक आर्थिक नोंदी सापडल्या. सुरुवातीला त्या कागदपत्रांमध्ये थेट जुगार असा शब्द कुठेच नव्हता. त्याऐवजी मनोरंजन, खेळ आणि खासगी क्लब असे निरुपद्रवी वाटणारे शब्द वापरले होते. पण बँकेच्या नोंदी मात्र खरं सत्य सांगत होत्या. ज्या शहरांमध्ये बेकायदेशीर जुगाराची प्रकरणं नोंदली गेली होती, तिथून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत होती. त्या व्यवहारांमध्ये दिसणारी नावं जुन्या पोलीस नोंदींशी जुळत होती. त्या सगळ्या व्यवहारांच्या अगदी मध्यभागी तन्मयचा गुंतवणूक समूह होता. त्याने आमची संस्था 2 कारणांसाठी विकत घेतली होती. पहिलं कारण म्हणजे मला उद्ध्वस्त करणं आणि दुसरं म्हणजे त्याला मोठी विश्वासार्ह आणि स्वच्छ प्रतिमा असलेली यंत्रणा हवी होती. प्रतिष्ठित आर्थिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा सहजपणे फिरवता येत होता. ग्राहकांची खाती संशयास्पद व्यवहार लपवण्यासाठी वापरता येत होती. नेहमीचे आर्थिक अहवाल मोठमोठ्या रकमा सहज झाकून टाकू शकत होते. मी मागच्या 30 दिवसातील सर्व व्यवहारांची एकूण रक्कम तपासली. तरीही खात्री करण्यासाठी तिसऱ्यांदा पडताळून पाहिली. तब्बल 14 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम आमच्या संस्थेतून फिरवण्यात आली होती. ती ग्राहकांच्या खात्यातून, बनावट कंपन्यांतून आणि खोट्या कामाच्या नोंदीच्या आडून फिरवली गेली होती. आतल्या काही व्यवहारांवर माझं नावही वापरलं गेलं होतं. ते पाहताच माझा जबडा घट्ट आवळला गेला. तन्मयनं मला फक्त एका व्यवहारात अडकवण्याची योजना आखली नव्हती, तर तो माझं नाव पुन्हा पुन्हा वापरणार होता. संपूर्ण फसवणुकीचा दोष शेवटी माझ्यावर टाकण्यासाठी त्याने आधीपासूनच तयारी केली होती. मी त्याच्यासाठी सर्वात कमकुवत दुवा ठरणार होते. सगळं उघडकीस आलं की दोष माझ्यावर ढकलून तो स्वतः वाचणार होता. मला संस्थेबाहेरच्या एखाद्या विश्वासू व्यक्तीची मदत घेणं आवश्यक होतं. स्थानिक पोलिसांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तन्मयचा त्यांच्यातील काही अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क असल्याचं मला आधीच दिसलं होतं. अभ्यागतांच्या नोंदीमध्ये त्यांची नावं होती. त्या आठवड्यात ते दोघेही त्याच्या कार्यालयात 2दा आले होते. कदाचित त्यातच सगळा अर्थ दडला असावा. म्हणून मी माझ्या विश्वासातल्या एका केंद्रीय आर्थिक गुन्हे तपास अधिकाऱ्याला संपर्क केला. त्याचं नाव होतं दत्तात्रय देशमुख.
आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात तो कार्यरत होता. एका जुन्या मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या तपासात आमची आधी भेट झाली होती. त्यावेळी आम्ही मिळून एक महत्त्वाचं प्रकरण यशस्वीपणे उघड केलं होतं. तो शांत, बुद्धिमान आणि अत्यंत सावध स्वभावाचा होता. मी माझ्या घराजवळच्या सार्वजनिक दूरध्वनी केंद्रातून त्याला दूरध्वनी केला. माझा आवाज अगदी मंद होता. माझं नाव ऐकताच त्याने मला ओळखलं. वैदेही, तू सुरक्षित आहेस ना? त्याचा हा पहिलाच प्रश्न पुरेसा होता. माझ्या आवाजातला ताण त्याला लगेच जाणवला होता. मी शांतपणे उत्तर दिलं, सध्या तरी आहे, पण मला तुमची एका शांत ठिकाणी भेट घ्यायची आहे. त्याने वेळ न घालवता विचारलं, कुठे? मी शहराच्या मुख्य भागापासून थोडं दूर असलेलं एक जुनं उपाहारगृह निवडलं. आमच्या संस्थेतला कोणीही तिथे सहसा जात नसे. त्या रात्री नेमक्या 9 वाजता आम्ही तिथे भेटलो. मी मागच्या कोपऱ्यातल्या आसनावर बसले होते. माझी पिशवी मी घट्ट जवळ ठेवली होती. दत्तात्रय करड्या रंगाचा कोट घालून आला होता. बसण्यापूर्वी त्याने एकदा संपूर्ण उपाहारगृहावर नजर फिरवली. तो बसला, पण त्याने माझा हात हातात घेतला नाही. अनावश्यक प्रश्नही विचारले नाहीत. तो फक्त शांतपणे माझी वाट पाहत राहिला, कारण त्याला माझ्या कामाची पद्धत माहीत होती. मी टेबलावर 2 सांकेतिक पद्धतीनं सुरक्षित केलेली संचयन साधनं ठेवली. त्यासोबत एक छोटासा छापील अहवालही त्याच्यासमोर ठेवला. त्यात तारखा, खाती आणि रकमेचे तपशील होते. सर्वात वर तन्मयचं नाव ठळकपणे लिहिलेलं होतं. तो कागद पाहून दत्तात्रय देशमुखनं विचारलं, हा तुमचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ना? मी मान हलवत उत्तर दिलं, हो. तो पुन्हा म्हणाला, आणि तुझा माझी साक्षीदार? मी पुन्हा शांतपणे हो म्हणाले. एका क्षणासाठी त्याच्या चेहऱ्यावरचा भावच बदलला, पण लगेच तो पुन्हा स्थिर झाला. त्याचा तो शांतपणा त्या क्षणी मला खूप आवश्यक होता. पुढची जवळजवळ 20 मिनिटं मी त्याला सगळं क्रमवार सांगत राहिले. संस्थेची खरेदी, मला तळमजल्यावर हलवणं, माझ्या नावावर तयार केलेला बनावट व्यवहार, माझा संकेत शब्द कसा वापरण्यात आला, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये केलेले बदल आणि 3 वेगवेगळ्या खात्यांमधून पैसा कसा फिरवण्यात आला, हे सगळे पुरावे मी त्याच्या समोर शांतपणे मांडले. त्यानंतर मी त्यांना $14 दशलक्ष इतक्या एकूण व्यवहारांचा तपशील दाखवला. दत्तात्रय देशमुख काहीही न बोलता शांतपणे सगळे कागद वाचत राहिले. त्यांच्या नजरा अतिशय वेगानं प्रत्येक पानावर फिरत होत्या. त्यांनी खात्यांचा संपूर्ण नकाशा 2दा तपासला. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, तन्मयनं चुकीच्या स्त्रीची वैर केलं आहे. त्या आठवड्यात पहिल्यांदाच मी मनापासून मोकळा श्वास घेतला. ते पुढे म्हणाले, तुझ्याकडे असलेले पुरावे खूप मजबूत आहेत, पण अजून काही पुरावे लागतील. मी मान हलवत उत्तर दिलं, मला माहीत आहे, मी आणखी मिळवू शकते. त्यांनी लगेच शांतपणे सांगितलं, कारणाशिवाय कोणताही धोका पत्करायचा नाही, हे लक्षात आहे ना? मी ठामपणे म्हणाले, हो, मला पूर्णपणे समजलं आहे. त्या रात्री आम्ही अतिशय साधी पण काळजीपूर्वक आखलेली योजना तयार केली. कार्यालयात मी अजूनही घाबरलेली असल्याचा आव आणायचा. संचालक मंडळाला लगेच काहीही सांगायचं नाही, फक्त निर्विवाद आणि विश्वासार्ह पुरावे गोळा करत राहायचं. दत्तात्रय देशमुख बाहेरून आवश्यक कायदेशीर परवानग्या आणि तपासाची तयारी करणार होते. बँकांमधले आर्थिक संबंधही ते स्वतंत्रपणे तपासणार होते. पुढचा 1 आठवडा मी जणू 2 वेगवेगळे आयुष्य जगत होते. दिवसा मी तळमजल्यावर बसून काम करत होते. तन्मय मला काहीही बोलला तरी शांतपणे ऐकून घेत होते. त्याला वाटत होतं की मी पूर्णपणे कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. एखादा आवाज झाला की मी दचकत होते, असंही त्याला मुद्दाम दाखवत होते. माझ्या चेहऱ्यावर भीती दिसावी याची मी जाणीवपूर्वक काळजी घेत होते. पण रात्री मात्र मी आमचं प्रकरण आणखी मजबूत करत होते. मला बनावट चलनं सापडली, खोट्या ग्राहक नोंदी सापडल्या, माझ्या खात्यावरून वारंवार डिजिटल स्वाक्षऱ्या वापरण्याच्या नोंदीही मिळाल्या, पण त्यावेळा माझ्या प्रत्यक्ष आयुष्याशी अजिबात जुळत नव्हत्या. तन्मयीच्या कार्यालयातूनच माझी डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आली होती, याचाही पुरावा मला मिळाला होता. आणि मग एका फाईलनं संपूर्ण कोडच उलगडलं. तन्मयीच्या सहाय्यकाकडून चुकून एक गुप्त अहवाल पाठवला गेला होता. त्या अहवालात त्या महिन्यात होणाऱ्या सर्व नियोजित आर्थिक व्यवहारांची यादी होती.
त्यातल्या 3 व्यवहारांपुढे माझं नाव लिहिलेलं होतं. पुढचा व्यवहार $3 दशलक्ष इतक्या रकमेचा होता. त्याच्या शेजारी एक छोटी नोंदही होती. VM पुन्हा वापरा. ते पाहताच मी तो पुरावा लगेच दत्तात्रय देशमुख यांच्याकडे पाठवला. त्यासोबत फक्त एकच वाक्य लिहिलं, तो अजून व्यवहार करणार आहे. अवघ्या 10 मिनिटात त्यांचा दूरध्वनी आला. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की शुक्रवारी कारवाई करतो. योगायोग असा की तो दिवस तन्मयसाठीही खूप महत्वाचा होता. त्या रात्री त्याने संपूर्ण संस्थेला एक संदेश पाठवला. प्रत्येक कर्मचाऱ्यानं दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक आहे. संचालक मंडळ मुख्य सभागृहात बसणार होतं. त्या संदेशाचा विषय होता प्रामाणिकपणा आणि विश्वास. ते वाचताच मला क्षणभर हसूच आलं. पण पुढच्या क्षणी मी कामाला लागले. लाल रंगाच्या फायलींचे अनेक संच तयार केले. प्रत्येक फाईलमध्ये तेच पुरावे होते. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्यासाठी एक, कायदेशीर विभागाच्या प्रमुखांसाठी एक, प्रत्येक भागीदारासाठी एक आणि एक माझ्यासाठी. घरी गेल्यावर मी माझा गडद निळ्या रंगाचा पोशाख निवडून खुर्चीवर नीट ठेवला. बूट स्वच्छ केले. पिशवीत सगळी कागदपत्र ठेवली. त्या रात्री मला फक्त 3 तास झोप मिळाली. तरीही माझं मन पूर्णपणे स्थिर आणि स्पष्ट होतं. तन्मयला वाटत होतं की शुक्रवार त्याचाच दिवस असणार आहे, पण त्याला आकड्यांची खरी ताकद अजूनही समजली नव्हती. शुक्रवारची सकाळ तेजस्वी उन्हानं उजाडली. मी नेहमीपेक्षा लवकर सकाळी 8 वाजताच संस्थेत पोहोचले होते. प्रवेशद्वार नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि थंड वाटत होतं. कर्मचारी मंद आवाजात एकमेकांशी बोलत होते. आजची बैठक काहीतरी वेगळीच आहे याची जाणीव सगळ्यांनाच होत होती, पण नेमकं काय घडणार आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. लिफ्टच्या काचेत माझा चेहरा शांत दिसत होता. हृदय जोरात धडधडत होतं, पण त्याची लय अजिबात ढळली नव्हती. भीती माझ्यासोबत होती, पण सत्य तिच्यापेक्षाही अधिक ठामपणे माझ्या बाजूला उभं होतं. वरच्या मजल्याच्या मध्यभागी काचेच्या भिंतींनी वेढलेलं मुख्य सभागृह माझी वाट पाहत होतं. लांबलचक टेबलावर शुभ्र प्रकाश पडला होता. टेबलाच्या एका बाजूला संचालक मंडळाचे सदस्य बसले होते. दुसऱ्या बाजूला भागीदार बसले होते. कर्मचारी भिंतीलगत उभे होते. दाराजवळ 2 स्थानिक पोलीस अधिकारी उभे होते. तन्मयला आज सगळ्यांसमोर एक देखावा उभा करायचा होता, हे मला स्पष्ट दिसत होतं. त्याला सगळ्यांसमोर माझ्या हातात बेड्या पडलेल्या पाहायच्या होत्या. त्या सभागृहात माझा अपमान भरून राहावा अशी त्याची इच्छा होती. माझं पतन जितक्या जास्त लोकांनी पाहिलं तितका त्याला आनंद मिळणार होता. तन्मय सभागृहाच्या पुढच्या बाजूला उभा होता. त्यानं नेहमीप्रमाणे गडद रंगाचा महागडा सूट घातला होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःखी आणि उदात्त असा बनावटी भाव होता. एका हातात त्याने एक फाईल धरली होती. तो अगदी शांतपणे सगळ्यांकडे इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभार. आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण आहे. सभागृहात कुणीच हललं नाही. तो पुढे म्हणाला, माझा विश्वास प्रामाणिकपणावर आहे, स्वच्छ व्यवहारांवर आणि विश्वासार्ह कामावर आहे. त्याच्या हातातली फाईल पकडलेली बोटं मी निरखत होते. तो फाईलवर 2दा हलकासा ठोका मारत होता. तो खुश आहे हे मला त्या छोट्याशा हालचालीवरूनच समजलं. तो म्हणाला, न्यायावरही माझा तितकाच विश्वास आहे, मग तो कितीही वेदनादायक असला तरीही. त्यानं एक क्षण माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली. त्याच्या ओठांवर क्षणभर एक सूक्ष्म हसू उमटलं. पुढच्या क्षणी तो पुन्हा सगळ्यांकडे वळला. आपल्या संस्थेत एक गंभीर आर्थिक गुन्हा घडला आहे, तो म्हणाला. एका ग्राहकाच्या खात्यातून $1,50,000 इतकी रक्कम गायब झाली आहे. सभागृहात कुजबूज सुरू झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. मी स्वतः सर्व संगणकीय नोंदी तपासल्या, असं तो म्हणाला. जे सत्य समोर आलं त्याने मला खूप वेदना दिल्या. त्याचा अभिनय पाहून एका क्षणासाठी मला त्याचं कौतुक करावंसं वाटलं, पण तो क्षण लगेच निघून गेला. त्यानं हातातली फाईल वर उचलली. हा व्यवहार वैदेहीच्या संकेत शब्दानं झाला आहे. तिची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आली आहे आणि तो तिच्याच संगणकावरून करण्यात आला आहे. क्षणार्धात सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. माझ्या व्यवस्थापकांनी धक्क्याने हात तोंडावर ठेवला. कायदेशीर विभागाच्या प्रमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहिलं. संचालक मंडळातील एका सदस्यानं
अविश्वासानं मान हलवली. तन्मय पुन्हा दुःखी चेहरा करत म्हणाला, वैदेहीवर आम्ही खूप विश्वास ठेवला होता, म्हणूनच हे माझ्यासाठी अधिक वेदनादायक आहे. त्याने माझ्याकडे बोट दाखवलं आणि ठाम आवाजात म्हणाला, वैदेहीनेच ही रक्कम चोरली आहे. अधिकारी हो, कृपया तिला ताब्यात घ्या. ते दोन्ही पोलीस अधिकारी एक पाऊल पुढे सरसावले. संपूर्ण सभागृहाचा श्वास जणू थांबलाच होता. तन्मयच्या चेहऱ्यावरचा बनावटी मुखवटा तसाच होता, पण त्यामागे दडलेला आनंद मला स्पष्ट दिसत होता. त्या क्षणी मी त्याच्या समोर याचना करावी अशी त्याची इच्छा होती, पण मी तसं केलं नाही. मी अगदी शांतपणे उभी राहिले. माझी खुर्ची हलकासा आवाज करत मागे सरकली. प्रत्येक नजर आता पूर्णपणे माझ्यावर खेळली होती. माझा हात शांतपणे माझ्या पिशवीवर गेला. मी त्यातून लाल रंगाच्या फायली बाहेर काढल्या. मग शांत आणि ठाम आवाजात म्हणाले, माझ्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संचालक मंडळानं खरं सत्य पाहणं आवश्यक आहे. तन्मयच्या चेहऱ्यावरचं हसू त्या क्षणी गोठलं. मी हळूहळू टेबलाजवळ गेले. संचालक मंडळातील प्रत्येक सदस्यासमोर एक फाईल ठेवली. कायदेशीर विभागाच्या प्रमुखांनाही एक फाईल दिली. शेवटची फाईल माझ्या हातातच ठेवली. तन्मय घाईघाईनं म्हणाला, ही तुझी बैठक नाही. मी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं, ज्या क्षणी तू माझं नाव वापरून खोटे पुरावे तयार केलेस, त्या क्षणापासून ही बैठक माझीही झाली. सभागृहात पुन्हा एकदा पूर्ण शांतता पसरली. मी संचालक मंडळाकडे वळले आणि ठाम आवाजात म्हणाले, मी $1,50,000 अपहार केलेला नाही. तन्मय एकदा मोठ्याने हसला. संगणकीय नोंदी वेगळंच सांगतात, तो म्हणाला. मी शांतपणे उत्तर दिलं, हो, बनावट नोंदी तसंच सांगतात. तसा त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पहिल्यांदाच डळमळला. मी माझ्या हातातली फाईल उघडली आणि म्हणाले, पण संपूर्ण नोंदी वेगळीच गोष्ट सांगतात. कायदेशीर विभागाच्या प्रमुखांनी सर्वात आधी त्यांच्या समोरची फाईल उघडली. त्यांच्या नजरा पहिल्या पानावरून खाली सरकत गेल्या आणि अचानक थांबल्या. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी शांतपणे पुढे चालत सभागृहातील पडद्याच्या नियंत्रण यंत्राजवळ जाऊन उभी राहिले. दत्तात्रय देशमुख आणि मी तो संचयन साधनातील सगळा मजकूर दोनदा तपासला होता. त्यात फक्त सुरक्षित प्रती, पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचे नकाशे होते. मी ते संगणकाला जोडले. क्षणात मोठ्या पडद्यावर बँक व्यवहारांचा संपूर्ण मार्ग दिसू लागला. मी शांतपणे म्हणाले, या व्यवहारात वापरलेली ही सगळी खाती आहेत. ही रक्कम माझ्याकडे आलेली नाही. मी एकदा पुढचं पान उघडलं. पडद्यावर 3 कंपन्यांचे चौकोन दिसू लागले. सर्वप्रथम पैसा या 3 कंपन्यांतून फिरवण्यात आला आहे. मी पुन्हा पुढचं पान उघडलं. आणखी काही नोंदी दिसू लागल्या आणि त्यानंतर ही रक्कम K1 बेटांवरील खात्यांमध्ये वळवण्यात आली. तन्मय झटकन माझ्याकडे आला आणि रागाने ओरडला, हे लगेच बंद कर. मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि शांतपणे म्हणाले, या सगळ्या कंपन्यांचा थेट संबंध तन्मयशी आहे. संचालक मंडळातील एक सदस्य अर्धवट उठत म्हणाला, याचा नेमका अर्थ काय? मी त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, याचा अर्थ तन्मयनं माझ्यावर खोटा गुन्हा टाकण्याची योजना आखली होती. त्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गैरवापर करून माझ्या संगणकात प्रवेश केला होता. मी पुढचं पान उघडलं. पडद्यावर प्रणालीतील प्रवेशाच्या वेळा दिसू लागल्या. त्याच्या कार्यालयातूनच माझी डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आली होती. कायदेशीर विभागाच्या प्रमुखांनी तन्मयकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? तन्मयनं रागाच्या भरात हातातली फाईल टेबलावर आपटली. ती खोटं बोलते आहे, असं तो ओरडला. मी मात्र अतिशय शांत स्वरात उत्तर दिलं, मला खोटं बोलण्याची गरजच नाही. मी पुन्हा पुढचं पान उलटलं. यावेळी आणखी मोठा आर्थिक नकाशा पडद्यावर दिसू लागला. त्यात अनेक खाती, तारखा, नावं आणि रकमा जोडलेल्या होत्या. संस्थेच्या खात्यांतून बनावट कंपन्यांकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या रेषा संपूर्ण पडद्यावर पसरल्या होत्या. मी ठाम आवाजात म्हणाले, अवघ्या 30 दिवसात या संस्थेतून $14 दशलक्ष इतकी रक्कम फिरवण्यात आली आहे. तन्मयनं ग्राहकांच्या खात्यांचा वापर करून बेकायदेशीर पैसा लपवला आहे. सभागृहाच्या मागच्या बाजूला कुणीतरी धक्क्यानं मोठा श्वास घेतला. मी पुढे सांगितलं, त्यासाठी बनावट चलनं तयार करण्यात आली होती. खोट्या ग्राहक नोंदी तयार करण्यात आल्या होत्या.
पुढे होणाऱ्या व्यवहारांसाठी माझं नाव वापरण्याचीही आधीच योजना आखण्यात आली होती. मी फाईलमधलं एक पान उघडलं. 6व्या पानावर पुढच्या व्यवहाराची योजना आहे. त्यात स्पष्ट लिहिलं आहे, वियम पुन्हा वापरा. संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी ते पान वाचायला सुरुवात केली. काही क्षणातच त्यांच्या हातांना हलकी कंपन सुटली. तन्मयनं माझ्याकडे बोट दाखवत ओरडायला सुरुवात केली. ही वेडी झाली आहे. ती माझा द्वेष करते. मी त्या दिवसात पहिल्यांदाच त्याच्याकडे सरळ पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, हो, मी तुला खूप चांगलं ओळखते. त्यानं काही बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण शब्द बाहेर आलेच नाहीत. मी पुढे म्हणाले, तू माझी आर्थिक विश्वासार्हता उद्ध्वस्त केलीस. मला माझ्या माणसांपासून दूर केलंस. यापूर्वीही माझं नाव वापरून फसवणूक केलीस. सभागृहात पुन्हा एकदा पूर्ण शांतता पसरली. मग मी संचालक मंडळाकडे पाहत म्हणाले, पण हा तपास माझ्या भावना सिद्ध करण्यासाठी नाही, तर हा तपास नोंदी सिद्ध करण्यासाठी आहे. मी पुन्हा पुढचं पान उघडलं. हे बँक व्यवहारांचे मार्ग. आणखी एक पान उघडलं. हे प्रशासकीय बदल. पुन्हा एक पान. या बनावट डिजिटल स्वाक्षऱ्या. आणखी एक पान. आणि हे बेकायदेशीर जुगाराशी जोडणारे आर्थिक पुरावे. आता पडद्यावर पुरावे पुरेसे होते. सभागृहानेही ते पुरावे पुरेसे पाहिले. संचालक मंडळातील सगळ्यांच्या नजरा आता तन्मयकडे वळल्या होत्या. त्यांना आता तिथे नेता दिसत नव्हता, तर त्यांना फक्त खोट्यांच्या जाळ्यात अडकलेला एक माणूस दिसत होता. दाराजवळ उभे असलेले दोन्ही पोलीस अधिकारीही गोंधळले होते. त्यांपैकी एकानं दुसऱ्याच्या कानात काहीतरी कुजबुजलं, पण आता ते माझ्याकडे येत नव्हते. तन्मयचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. त्याच्या वरच्या ओठावर घामाचे थेंब चमकत होते. त्याची नजर दाराकडून पडद्याकडून पुन्हा माझ्याकडे अशी सतत फिरत होती. तो संतापानं ओरडला, तुला वाटतं तू जिंकलीस? तू अजूनही काहीच नाहीस. मी शांतपणे माझ्या हातातली फाईल बंद केली. एक पाऊल पुढे गेले आणि ठाम आवाजात म्हणाले, नाही तन्मय, मी न्यायवैद्यकीय लेखापरीक्षक आहे. त्यानं हसण्याचा प्रयत्न केला, पण त्या हसण्यात आता आत्मविश्वास नव्हता. मी शांतपणे म्हणाले, मी राग धरून बसलेली माझी साक्षीदार नाही. मी ती व्यक्ती आहे जिनं तुझ्या आकड्यांची पडताळणी केली. माझं हे वाक्य ऐकताच संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा खाली पाहिलं. तन्मयच्या लक्षात येण्याआधीच त्यांच्या लक्षात सगळं आलं होतं. त्याचवेळी सभागृहाचे दरवाजे उघडले. एका क्षणात सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. सर्वात पुढे दत्तात्रय देशमुख आत आले. त्यांच्या मागोमाग केंद्रीय तपास पथकातील आणखी 6 अधिकारी शांतपणे सभागृहात दाखल झाले. त्यांच्या अंगावर गडद रंगाची जॅकेट होती आणि चेहऱ्यावर निर्विकार शांतता होती. तन्मय एक पाऊल मागे सरकला. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, हे काय चाललं आहे? दत्तात्रय देशमुखांनी एका क्षणासाठी माझ्याकडे पाहिलं आणि लगेच तन्मयकडे वळले. ते ठाम आवाजात म्हणाले, तन्मय, तुला अटक करण्यात येत आहे. पुन्हा एकदा संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. ते पुढे म्हणाले, तुझ्यावर काळा पैसा स्वच्छ दाखवणं, आर्थिक फसवणूक आणि धमकावून गैरफायदा घेण्याचे गंभीर आरोप आहेत. तन्मयनं मदतीच्या आशेनं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहिलं, पण त्यांनी काहीच केलं नाही. मग त्यानं संचालक मंडळाकडे पाहिलं. त्यांनीही त्याच्याकडून नजर वळवली. शेवटी त्याची नजर माझ्यावर स्थिरावली. यावेळी त्याच्या डोळ्यात अधिकार नव्हता. तिथं फक्त भीती होती, पूर्णपणे असहाय्य आणि निर्व्याज भीती. तो संतापून ओरडला, हे सगळं हिच्यामुळे झालं आहे. हिनेच माझ्या विरुद्ध कट रचला. दत्तात्रय देशमुख शांतपणे त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, तुझ्या विरुद्ध कट कुणीच रचलेला नाही. तुझ्याच नोंदी तुझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. 2 अधिकाऱ्यांनी तन्मयचे दोन्ही हात पकडले. त्यानं एकदा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण लगेच थांबला. काही क्षणापूर्वी अतिशय देखणा वाटणारा त्याचा महागडा सूटही आता त्याच्यावर सैल आणि निरर्थक वाटत होता. त्याच्या हातातलं महागडं घड्याळ अजूनही प्रकाशात चमकत होतं. आता त्या घड्याळाकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. अधिकाऱ्यांनी त्याच्या हातात बेड्या घालताच तो माझ्याकडे एकटक पाहू लागला. मी शांतपणे त्याच्याजवळ गेले. ना माझ्या चेहऱ्यावर हसू होतं, ना आवाजात राग. मी फक्त एवढंच वाक्य शांतपणे म्हणाले, तन्मय, तुला सूड घ्यायचा होता, पण मी फक्त माझं काम केलं. मी पुन्हा शांत स्वरात म्हणाले, तुरुंगातला काळ आनंदात घालव.
अधिकारी त्याला घेऊन बाहेर पडले. कर्मचारी शांतपणे बाजूला झाले. मार्गिकेत जाताना तन्मय एकदा मोठ्याने ओरडला. काही क्षणातच लिफ्टचं दार पुन्हा बंद झालं आणि त्याचा आवाजही कायमचा दूर गेला. काही वेळ सभागृहात कोणीच बोललं नाही. मग संचालक मंडळाचे अध्यक्ष हळूहळू उभे राहिले. ते खूप थकलेले आणि वयस्कर दिसत होते. त्यांनी माझ्याकडे पाहत शांत आवाजात म्हटलं, वैदही, आमच्याकडे तुझे आभार मानण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. मी हलकसं मान हलवत उत्तर दिलं, विश्वास परत मिळवू. त्यांनी तत्काळ उत्तर दिलं, हो, आपण तिथूनच सुरुवात करू. पुढचे काही महिने सोपे नव्हते. केंद्रीय तपास पथकाचे अधिकारी वारंवार आमच्या कार्यालयात येत होते. अनेक ग्राहक घाबरून आणि संतापून दूरध्वनी करत होते. संचालक मंडळानं तन्मयच्या सगळ्या माणसांना संस्थेतून दूर केलं. प्रत्येक खात्याची पुन्हा नव्यानं तपासणी सुरू झाली. मी दिवस रात्र काम करत राहिले, पण यावेळी मी तळमजल्यावर नव्हते. माझं टेबल पुन्हा वरच्या मजल्यावर आलं होतं. काही दिवसांनी माझं नाव आणखी मोठ्या दारावर झळकू लागलं. भागीदारांनी मला संपूर्ण संस्थेच्या विशेष लेखापरीक्षणाचं नेतृत्व करण्याची विनंती केली होती. मी ती जबाबदारी स्वीकारली, कारण त्या संस्थेला आता सर्वात जास्त गरज सत्याची होती. 6 महिन्यानंतर त्यांनी मला भागीदार पद दिलं. त्यासाठी एक छोटासा समारंभ आयोजित करण्यात आला होता. माझ्या व्यवस्थापक मला मिठी मारताना डोळ्यातले अश्रू लपवू शकल्या नाहीत. संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा माझे आभार मानले. मी मात्र माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांचं आभार मानले, कारण त्यांनीही तितकीच मेहनत घेतली होती. त्या रात्री मी दत्तात्रय देशमुख यांच्यासोबत नदीकाठी असलेल्या एका शांत उपाहारगृहात जेवायला गेले. आमच्या टेबलावर एक छोटी मेणबत्ती पेटलेली होती आणि पांढऱ्या ताटांची साधी मांडणी होती. त्यांनी मला कधीही जबरदस्तीने हसायला सांगितलं नाही. भूतकाळ विसरून जा असंही कधी म्हटलं नाही. मी जेव्हा बोलत होते तेव्हा ते शांतपणे ऐकत होते. माझ्या प्रत्येक शांत क्षणाचाही त्यांनी आदरच केला. त्या रात्री मला मनापासून शांत वाटत होतं. आयुष्य परिपूर्ण नव्हतं, पण शांत नक्कीच होतं. माझ्याकडे माझं नाव होतं, माझं काम होतं, माझं स्वतःचं घर होतं. माझी आर्थिक विश्वासार्हता पुन्हा स्वच्छ झाली होती. माझ्या नोंदीही निष्कलंक होत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं भविष्य आता पूर्णपणे माझं होतं. तन्मयला वाटलं होतं की तो पैशाच्या जोरावर माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकेल. त्याला वाटलं होतं की पैसा त्याला कोणाच्याही आवाक्याबाहेर नेईल. त्याला वाटलं होतं की भीती अजूनही माझ्यावर राज्य करते. पण तो प्रत्येक बाबतीत चुकीचाच ठरला. माझी किंमत विकत घेता येणार नव्हती. माझा आवाज विकत घेता येणार नव्हता. माझं आयुष्य विकत घेता येणार नव्हतं. मी संकटातून उभी राहिलेली स्त्री होते. मी माझ्या कामाशी प्रामाणिक असलेली व्यावसायिक होते आणि अखेर माझ्या आयुष्याचा हिशेब पूर्णपणे स्वच्छ झाला होता.